नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी ओमकार स्वागत करतो. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात लाभार्थ्यांचा एकच प्रश्न असतो की पेन्शन वितरण कधी होणार, तर या संदर्भात आम्हाला माहिती द्या. लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी आहेत. ते केवळ डिसेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, पण अजून शासनाची शासकीय मान्यता देणारा जी आरच प्रसिद्ध झालेला नाही आहे, शासकीय मान्यता मिळाली नाही आहे. मग पेन्शन वितरण कधी सुरू होणार, तर हाच प्रश्न आता समोर आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम नियमानुसार शासकीय मान्यता देणारा जी यावा लागतो, पण अजून हा जी प्रसिद्ध झालेला नाही आहे. मागील आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशन होतं, तर या कारणामुळे उशीर होऊ शकला होता, परंतु अजून आत्ता हा का उशीर होतोय या संदर्भात देखील शासनामार्फत कोणतं स्पष्ट वक्तव्य नाही आहे. संबंधित अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता पेन्शन वितरण लवकरच होणार आहे. काही शासकीय कामे आहेत, कागदपत्र पडताळणी असेल, त्यानंतर जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना प्रवाहात आणणे, अशा प्रकारची कामं चालू आहेत. त्यामुळे यासाठी विलंब होतोय अशी कारणं देखील समोर येत आहेत. मुख्यमंत्री आहेत यांनी देखील सांगितलं होतं की 10% पर्यंत जे लाभार्थी आहेत यांचं कागदपत्र पडताळणीचं काम सुरू आहे. ज्यावेळी होईल त्यावेळी ही प्रोसेस आहे ती सुरू केली जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सगळ्यात प्रथम आहे तो जी प्रसिद्ध होणे गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये देखील आपण शासनाचे अधिकृत जी जे पेज आहे हे देखील पाहिलं, पण आज देखील हा जी प्रसिद्ध झालेला नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने दिव्यांग बांधव असतील, त्यानंतर वृद्धापकाळ पेन्शन लाभार्थी असतील, विधवा पेन्शन लाभार्थी असतील, यांचा प्रश्न सोडवावा हीच सरकारकडे प्रार्थना आहे. त्यांनी लवकरात लवकर जे लाभार्थी आहेत त्यांना न्याय मिळवून त्यांचं जी चालू महिन्याची पेन्शन आहे ती त्यांना द्यावी हीच अपेक्षा आहे. तर लक्षात घ्या, अजून तर जी आले नाही आहे. पेन्शन वितरणासंदर्भात कोणती घोषणा झाली नाही आहे. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.